नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात चांगली पॉझिटिव्ह केलेली 70-80 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये निफ्टी ओपनिंगपासूनच होती आणि जो महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आपण कालही व्हिडिओमध्ये म्हणलेलं की 23,800 एक महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे आणि 23,800च्या वरती गेलं तर फर्दर 24,000 पर्यंत जाईल। पण 23,800च्या आसपास मार्केटला एक रेजिस्टन्स फेस झाला, परिणामी प्रॉफिट बुकिंग 23,800च्या आसपास आपल्याला बघायला मिळालं। मॉर्निंग सेशनमध्ये जसं निफ्टीने 23,800 हिट केला, त्यानंतर मात्र दुपारच्या सत्रामध्ये एक ज़बरदस्त प्रॉफिट बुकिंग मुवमेंट्स आपल्याला बघायला मिळाला। येऊन बँक निफ्टीसुद्धा 100-150 पॉईंट पॉझिटिव्हवर ऑलमोस्ट 400 पॉईंट मायनसमध्ये येऊन बंद झाली आणि निफ्टीसुद्धा डेज हायपासून ऑलमोस्ट 150 पॉईंट, सेन्सेक्स डेज हायपासून 600 ते 700 पॉईंट खाली आला आणि निफ्टी जवळपास 50 पॉईंट मायनस, सेन्सेक्स 150 पॉईंट मायनस, तर बँक निफ्टी 400 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला। इन एन ॲव्हरेज निफ्टीला हायर लेवलला रेजिस्टन्स फेस होतो आणि प्रॉफिट बुकिंग 23,800च्या आसपास आपल्याला बघायला मिळते। काल जी तेजी मार्केटला आलेली ती आज फॉलोअन मॉर्निंग सेशनला कंटिन्यू राहिली। होप्स होत्या की वीकेंड आहे, गव्हर्नमेंट ॲक्शन मोडमध्ये आहे आणि काल जी न्यूज होती की कोणतेही टॅक्स कट होतील FIचे, त्यामुळे कदाचित मार्केट वर जाऊ शकतं, त्यामुळे मार्केट वर गेलं। पण दुपारनंतरनं जसं युरोप सुरू झालं, दुपारी 12:30 नंतरनं युरोपियन मार्केट्स 1 ते 1.5% मायनस ओपन झाले। त्यानंतर डाऊ फ्युचर ऑलमोस्ट 300 पॉईंट मायनसमध्ये ट्रेड करत राहिलं, त्यामुळे ग्लोबल क्यूज सडनली दुपारनंतरनं वीक दिसायला सुरू झाले। युरोपियन मार्केट्स इन्फ्लेशनच्या भीतीने 1-1.5% पडले, परिणामी US मार्केट पडले आणि त्यामुळे आपल्या मार्केटला 23,800वरून प्रॉफिट बुकिंग रॅली बघायला मिळाली। त्यासोबत क्रूड ऑइलच्या प्राइजेस इंटॅक्ट आहेत, $106-107 ब्रेंट क्रूड आणि परिणामी रुपया जो आहे तो ऑल टाईम लो 96 रुपये हिट केला आणि रुपया ऑल टाईम लोला हिट केला। युरोपियन मार्केट्स मायनसमध्ये आहेत, डाऊ फ्युचर्स मायनसमध्ये आहे, परिणामी निफ्टी जो आपला 100-125 पॉईंट पॉझिटिव्ह होता तिथून आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळून एक 50 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला। त्यामुळे ओव्हरऑल हायर लेवलला ग्लोबल सेंटिमेंट खराब असल्यामुळे आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळून खाली आलेलं आहे। सोमवारच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर लेवल सेम आहेत, 23,600 सपोर्ट आहे, 23,600च्या खाली आलं तर 23,500पर्यंत निफ्टी सोमवारी येऊ शकते। हायर लेवलला 23,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, 23,800 क्रॉस करून मेंटेन राहिलो तर फर्दर रिकव्हरी 24,000पर्यंतची निफ्टीला येऊ शकते। त्यामुळे 23,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, 23,800च्या वर 24,000पर्यंत निफ्टी जाऊ शकते। 23,600च्या खाली 23,500पर्यंत निफ्टी परत पुन्हा खाली येऊ शकते। बँक निफ्टीमध्ये सुद्धा सोमवारी 53,500 लोअर लेवलला पहिला सपोर्ट आहे, 53,500च्या खाली 53,200पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। 53,200च्या खाली गेला तर फर्दर विकनेस बँक निफ्टीमध्ये येईल। तर बँक निफ्टीमध्ये लोअर लेवल फर्स्ट सपोर्ट 53,500, त्यानंतर 53,200, हायर लेवलला 54,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 54,000च्या वरती गेलं तर फर्दर रिकव्हरी बँक निफ्टीला येऊ शकते, जे बँक निफ्टीला 54,000पर्यंत घेऊन जाऊ शकतं, 54,000 अबाव घेऊन जाऊ शकते। या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये सोमवार ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 1,016 शेअर्स वाढले, त्यावर 1900 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 25 शेअर वाढले, त्यावर 25 शेअर पडलेत। थोडासा निफ्टीमध्ये मिक्सचर आहे, पण NSEमध्ये मॉर्निंग सेशनला वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त होती, पण क्लोजिंगला ज्या पद्धतीनं खाली आलं पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त राहिली। येऊन सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज बँकिंग सेक्टर पडले, त्यापाठोपाठ मेटल, रिअल्टी आणि एनर्जी सेक्टरमध्ये पडझड झाले। वाढणाऱ्या सेक्टर्समध्ये आज IT सपोर्टनं चांगला सपोर्ट केला, 1% पेक्षा जास्तची तेजी ITमध्ये आहे, त्यापाठोपाठ फार्मा आणि FMCG सेक्टरला तेजी राहिली आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तरी जसं म्हटलं मगाशी, युरोपियन मार्केट्स 1 ते 1.5% मायनस आहेत, डाऊ फ्युचर्स 300 पॉईंट मायनस आहेत। त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल क्यूज निगेटिव्ह आहेत, त्यामुळे आपलं मार्केट खाली आले। ग्लोबल क्यूज निगेटिव्ह आले तर सोमवारी आपण निगेटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो, पण एखादी न्यूज आली पॉझिटिव्ह मार्केटसाठी, गव्हर्नमेंटनं काही FIच्या टॅक्सेशनला घेऊन पावलं उचलली तर सोमवारी आपण चांगलं गॅपअप सुद्धा करू शकतो। अदरवाईज ग्लोबल क्यूज जर पॉझिटिव्ह राहिले तर सोमवारी परत पुन्हा पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो, पण 23,800 निफ्टीसाठी आणि 54,000 बँक निफ्टीसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। तर बघा सोमवारी मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।